कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 1 महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झालाय। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत। मात्र या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाहीये आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। नेमकी ही घटना काय आहे आणि विवाहितेच्या आई-वडिलांनी नेमके काय आरोप केलेत आणि या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय आपला महानगर। कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या अस्मिता प्रतीक सिंह काटकर हिचा रविवारी दुपारी घरात मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार तिने गळफास घेतल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे अस्मिता हिच्या अवघ्या 1 महिन्याच्या मुलीचं बारसं काही दिवसांवर असताना तिने हा टोकाचा निर्णय घेतलाय। घरात बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी यावर संशय व्यक्त केलाय। अस्मिताच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर मुलीचा पैशांसाठी छळ करण्यात येत होता। सासरच्या मंडळींकडून अनेकदा रोख आणि ऑनलाईन पद्धतीने पैशांची मागणी झाली। तसेच बारशासाठी महागडा पाळणा आणि इतर खर्च करण्यासाठीचा दबाव आणला गेलेला होता। अस्मिताच्या पालकांचा आणखी एक आरोप असा आहे की तिच्या सासरच्यांनी मुलगा होईल या अपेक्षेने तयारी सुरू केलेली होती आणि त्याचे कपडेही घेतले होते। मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मिताला मानसिक त्रास दिला गेला। तसेच सासू सासरे, पती आणि नणंद यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केलेत। दुसरीकडे या सर्व आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। पोलिसांनी सांगितलंय की अस्मिताच्या गळ्यावर काही जखमांच्या खुणा आढळल्या असून अधिक तपासासाठी विसेरा राखून ठेवण्यात आलाय। मृत्यूचं नेमकं कारण आणि प्रकरणामागील सत्य शवविच्छेदन अहवाल व पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। अस्मिताचं लग्न सुमारे वर्षभरापूर्वी झालं होतं। लग्नाला 7 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विवाहितेचा मृत्यू झाल्याने कायद्यानुसार न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडत आहे। या प्रकरणातील प्रत्येक बाजूची सखोल चौकशी सुरू असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलंय। अशा घटनांमुळे विवाहित महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि कौटुंबिक छळाच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मात्र कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपास पूर्ण होणं आणि अधिकृत माहिती समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून सत्य नेमकं काय आहे हे अधिकृत तपास आणि न्याय वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। पुढील अपडेटसाठी आपला महानगर सोबत जोडलेले राहा। धन्यवाद।